नमस्कार मंडळी, कसे काय बरे आहेत ना? आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं आरोग्य आणि आपलं शरीर मजबूत असायला पाहिजे आणि धावपळीच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टीवर आपण लक्ष देत नाही. काहीतरी जंक फूड खातो किंवा बाहेर काहीतरी व्हायरस पकडतं, त्याच्यामुळे आजार जास्त होतात. मग ह्या वेळेस काय करायचं की आपलं डाएट आणि आपण काय खातो त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. खास करून ही रेसिपी जी मी तुम्हाला आज दाखवत आहे ती लहानांना तर फायदेशीर आहे, पण मोठ्यांना सुद्धा ह्याचा जास्त फायदा होईल. ह्या रेसिपीची क्वांटिटी मी 7 ते 8 दिवसापर्यंत होईल इतकं मी तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की द्या आणि बाजूचं सबस्क्रायबरचं बटन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. ह्या रेसिपीसाठी आपल्याला 100 ग्राम खारीक पाहिजे आणि खारीकमध्ये किती फायदे असतात ते तर सर्वांना माहिती आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला ह्याचे फायदे सांगणार आहे. खास करून ही रेसिपी हिवाळ्यामध्ये जास्त उपयुक्त आहे. खारीकचे तर तसे भरपूर फायदे आहेत. शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता दूर होते, रोग प्रतिकार शक्ती वाढवते, हृदयाचे आरोग्य टिकवते, कारण ह्यामध्ये फायबर, खजिने, अँटीऑक्सिडंट आणि लोह भरपूर प्रमाणात असतात, जे थकवा कमी करतात, केस मजबूत करतात, रक्तामधील साखर नियंत्रणात ठेवण्यास जास्त मदत करते. म्हणून हिवाळ्यामध्ये सर्वांनी खारीक खाणं महत्त्वाचं आहे. आता आपल्याला 100 ग्राम खारीक बरोबर आणखीन काही सुके मेवे घ्यायचे आहेत, म्हणजेच की ड्रायफ्रूट घ्यायचे आहे, ज्याच्याने ही रेसिपी एकदम जास्त हेल्दी होईल. त्यासाठी इथे खारीक बरोबर 20 ते 25 ग्राम बदाम घेतलेले आहेत. बदाम खाल्ल्याने हृदय निरोगी राहते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते, वजन कमी करण्यास जास्त मदत होते आणि त्वचा आणि केसांसाठी जास्त फायदेशीर आहे, कारण त्याच्यामध्ये विटॅमिन ई, फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे. बुद्धी तीक्ष्ण होते. लहान मुलांना तर रोज 1 ग्लास द्यायचा आहे 7 ते 8 दिवसापर्यंत. आता ह्या बरोबरच 20 ते 25 ग्राम कलिंगडाच्या बिया घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्याला खरबूज सुद्धा बोललं जातं. आणि सोबतच भोपळ्याच्या बिया 20 ते 25 ग्राम. कलिंगडाच्या बियामध्ये मॅग्नेशियम, झिंक, लोह, प्रथिने आणि फायबर सारखे पोषक तत्व भरपूर असतात. आणि भोपळ्याच्या बियामध्ये रोग प्रतिकार शक्ती जास्त वाढवते, झोपेसाठी उत्तम आहे बरं का. मॅग्नेशियम, झिंक, फायबर हेल्दी फॅट्सने परिपूर्ण असतात, हाडे मजबूत करतात आणि डायबिटीज सुद्धा कंट्रोल करतात, म्हणजेच की रक्तामधील साखर जास्त प्रमाणामध्ये कंट्रोल करतात. त्यासाठी हे सर्व जिन्नस वापरायचे आहेत. ह्याच्यामधलं एकच जिन्नस कमी जास्त असू शकतं, तुमच्याकडे असतील तर वापरा, नाहीतर नाही वापरलं तरी काही हरकत नाही. फक्त खारीक आणि बदाम वापरलं तरी चालेल. आता आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ह्याला 1 ते 2 तास भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही. पण भिजत कशामध्ये ठेवायचं आहे? कडकडीत दूध गरम करायचं आहे आणि ह्या दुधामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं आहे. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, पण अर्धा लिटर मध्ये आपल्याला पूर्ण भिजत ठेवायचं नाही. आणि दूध कोणतंही वापरलं तर चालेल, फुल फॅट दूध वापरलं तरी चालेल किंवा नॉर्मल गाईचं दूध वापरलं तरी चालेल. मी याला 2 तास भिजत ठेवणार आहे. तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुम्ही असं करू शकता, रात्री तुम्ही नॉर्मल दुधामध्ये म्हणजे कोमट दुधामध्ये ह्याला रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल. पण एक अट आहे, कोमट दूध थोडंसं थंड झालं की त्याला फ्रीजमध्ये उचलून ठेवा, म्हणजे ह्या भांड्याला. नाहीतर तुम्ही रात्रभर ह्याला असंच ठेवणार तर दूध फाटण्याची जास्त शक्यता आहे, म्हणजेच की दूध नासू शकतं. आणि तुम्हाला लगेच बनवायचं असेल किंवा कमीत कमी 1.5 तास तुम्ही कडकडीत गरम दुधामध्ये ह्याला भिजत ठेवायचं आहे. आता हे भिजेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. तर मंडळी, जवळपास 2 ते सव्वा 2 तास झालेली आहेत. झाकण काढायचं आहे आणि आपण पाहू शकता खारीक किती प्रमाणामध्ये भिजलेले आहेत. मस्तपैकी टम्म फुगलेले आहेत. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, तुम्ही रात्रभर भिजत ठेवलं तर आणखीन जास्त नरम होतील. आता काय करायचं, या खारीकची आपल्याला अगोदर देठं कापून घ्यायची आहेत, कारण की हे जास्त प्रमाणामध्ये कडक असतात. आणि खारीक असं चाकूने कापल्यानंतर ह्याच्यामधल्या आपल्याला बिया वेगळ्या करून टाकायच्या आहेत. असं बिया आपल्याला साईडला करायचं आहे. आणि जे बदाम आहे त्या बदामची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. भिजल्यानंतर बदामची साल आपोआप सहज बाजूला होते. पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला बदाम आणि खारीक हे दोन्ही जिन्नस कापून घ्यायचे आहे आणि बदामची साल काढून घ्यायची आहे. बदामची साल आणि खारीकच्या बिया काढून झालं की याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे लहानसं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही 2 टप्प्यामध्ये ह्याला वाटून घेऊ शकता. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला एकाच टप्प्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. पण सर्व ड्रायफ्रूट आपल्याला दुधापासून वेगळं करायचं आहे आणि मगच आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामधून काढायचं आहे. दूध आपल्याला फेकायचं नाही, दूध आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे. पाहू शकता, इतकं दूध उरलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं दूध ह्याच्यामध्ये वापरून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. एक
महत्त्वाची टिप देतो तुम्हाला. दूध तुमचं खराब झालं असेल, म्हणजे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं नसेल, रात्रभर बाहेर ठेवलं असाल, तर ह्या दुधाला एकदा गरम करून पहा, तरच तुम्हाला कळेल दूध खराब झालेलं आहे की नाही. तरच ह्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे. आणि अगोदर आपल्याला ह्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध वापरून मीडियम थिक किंवा घट्ट आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर मंडळी आपण पाहू शकता, थोडं थोडं पूर्ण दूध वापरून, जितकं मी भिजायला ठेवलं होतं दुधामध्ये हे सर्व जिन्नस, तितकं संपूर्ण दूध वापरून अशी पेस्ट करून घेतलेली आहे. ना घट्ट आहे जास्त, ना मीडियम थिक मध्ये आहे. परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, पाहू शकता. आणि एकदम असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बोटाला लागेल असं तुम्हाला थोडेसे चंक्स, तर त्याला पुन्हा एकदा बारीक करून घ्या आणि अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि ह्या पेस्टला आपल्याला असं एअरटाईट भरणीमध्ये काढून घ्यायचं आहे, किंवा एखादी स्टीलची भरणी घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आहे. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, इतक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे प्रोटीन बनवणार, म्हणजे हा मसाला बनवणार तुम्ही, तर जवळपास 8 ते 10 ग्लास दुधाचा हा मसाला सहज बनेल. आणि रोज तुम्ही 1 ते 2 चमचे दुधामध्ये टाकून ह्याला तुम्ही मुलांना देऊ शकता, मोठ्यांना देऊ शकता. आणि मंडळी, दुधाबरोबर कसं घ्यायचं, किती प्रमाणामध्ये घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. साखर गूळ न वापरता तुम्हाला गोडच हे बनवायचं असेल तर कसं बनवायचं ते सुद्धा सांगतो. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तरच तुम्हाला कळेल ही रेसिपी परफेक्ट दुधामध्ये कशी घ्यायची. आणि ह्याला 7 ते 8 दिवस असं बंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलात तर हे अजिबात खराब होणार नाही. तर इथे आपल्याला मोठंसं भांडं घ्यायचं आहे. आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये हा मसाला दूध बनवायचा आहे त्या हिशोबानेच तुम्ही दूध घेऊ शकता. मी इथे 2 जणांसाठी बनवत आहे, म्हणजे 2 ग्लास दूध घेणार आहे. हा झाला 1 ग्लास, हा झाला दुसरा ग्लास. इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे, फुल फॅट दूध घेतलेलं नाही. तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही फुल फॅट दूध घेऊ शकता, आणि वजन कमी करायचं असेल तर तुम्ही गाईचं दूध घेऊ शकता. किंवा तुम्हाला दूध नाही वापरायचं तर काय करायचं ते सुद्धा पुढे सांगतो मी. आणि गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे, अजिबात त्याला मध्यम करायचं नाही किंवा फास्ट करायचं नाही. आता जितकं मी दूध घेतलेलं आहे त्या हिशोबाने 2 चमचे हा मसाला टाकत आहे, म्हणजे हा लिक्विड मसाला टाकत आहे. आणि चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचं आहे, एकजीव करायचा आहे. आणि याला हलकीशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे. हा, तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद सुद्धा टाकू शकता. हळद ही दुधामध्ये पिलं की शरीराला चांगलं आहे, शिवाय कफ सुद्धा पळून जातं आणि खाशी सुद्धा होत नाही. आणि ह्याला आणखीन फ्लेवरफुल बनवायचं असेल तर इथे आपल्याला 2 वेलची टाकायची आहेत. त्याला फक्त असं तोडून टाका, म्हणजे चांगल्या प्रकारे फ्लेवर वेलचीचा दुधामध्ये उतरणार. आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा सुद्धा टाकू शकता, ह्याला आणखीन स्ट्रॉंग बनवायचं असेल तर. आणि हलकीशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये साखर वापरायची असेल तर अर्धा ते 1 चमचा तुम्ही साखर वापरू शकता, किंवा गुळाची पावडर वापरू शकता. गुळ वापरला तर दूध फाटणार, म्हणून गुळाची पावडर वापरायची आहे. आणि गुळाची पावडर कधी वापरायची आहे, दूध थोडंसं कोमट झाल्यावर. गरम उकळत्या दुधामध्ये तुम्ही गुळाची पावडर किंवा गुळ टाकणार तर दूध 100% फाटणार. तर मंडळी, आपण पाहू शकता ह्याला हलकीशी उकळी येऊ लागलेली आहे. मी तुम्हाला मगाशी बोललं चिमूटभर तुम्ही हळद टाकू शकता, पण चिमूटभर हळद टाकण्यापेक्षा हळदीचं खोम तुम्हाला किसून टाकायचं आहे, ते जास्त फायदेशीर आहे बरं का. असं मस्त गरमागरम दूध तयार झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे मी काचेचा ग्लास घेतलेला आहे, तुम्ही स्टीलचा ग्लास घेतला तरी चालेल. आणि असं मस्त गरमागरम वाफाळता दूध घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये साखर सुद्धा वापरू शकता. आणि तुम्हाला गूळ किंवा साखर वापरायचं नसेल तर तुम्ही 1 चमचा मध वापरू शकता. तुम्हाला डायबिटीज असेल तर, आणि तुमच्या रोजच्या डाएट प्लॅनमध्ये तुम्हाला वजन कमी करायचं असेल, शिवाय प्रोटीन सुद्धा हवं असेल शरीराला, आणि दूध वापरायचं नसेल तुम्हाला प्रोटीन बरोबर, तर ही लिक्विड प्रोटीन तुम्ही पाण्याबरोबर घेऊ शकता. ते सुद्धा जिमला जाण्याच्या अर्धा तास अगोदर तुम्ही पाण्यामध्ये घेऊ शकता. त्याच्याने सुद्धा भरपूर फायदे आहेत. तुमचं वजन अजिबात वाढणार नाही, शरीरामधली प्रोटीनची कमतरता भरून काढणार, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. आता गार्निशिंग साठी इथे मी थोडेसे पिस्ता घेतलेले आहेत, असं वरतून पसरून घ्यायचं आहे. आणि थोडेसे केसरचे धागे घेतलेले आहेत. मंडळी, इतका हाय प्रोटीन दूध तयार झालेला आहे. लहानच काय, मोठ्यांना सुद्धा 7 ते 8 दिवस रोज 1 ग्लास दूध दिला तर ह्याचे फायदे मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत सुरुवातीला. एकदा व्हिडिओ पूर्ण पहा, आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.